संत मुक्ताबाईंच्या विचारातून मनशुद्धीचा संदेश. लेखक प्राध्यापक शशांक गंधे, संगमनेर. अभिवाचक स्वर अनिल सोमणी, अकोले, संगमनेर. संत मुक्ताबाईंच्या विचारातून मनशुद्धीचा संदेश. संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील थोर संत कवयित्री आणि संत ज्ञानदेवांच्या धाकट्या बहीण होत्या. अवघ्या 20 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. परंतु असं म्हणतात ना, किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचे आहे. मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग चांगदेव 65 प्रसिद्ध आहे. त्यांनी विषमतेवर प्रहार केला, आध्यात्मिक ज्ञान दिले. मुक्ताईनगर या ठिकाणी त्यांची समाधी आहे. मुक्ताबाईंनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालन सर्वांसाठी खुले केले. नुकतेच मुक्ताबाईंचे पुण्यस्मरण झाले. मराठी साहित्यातील पहिली कवयित्री म्हणूनही त्यांना ओळखले जाते. विरक्ती, ज्ञान, भक्ती, मुक्ती यांचे स्वरूप म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई हे जन्माला आले. संन्याशाची पोरं म्हणून समाजाने त्यांना वाळीत टाकले. सर्व भोग त्यांनी सोसले. मुक्ताबाई ही भावंडांची माऊली झाली. मुक्ताबाईंच्या हातून मोठे कार्य झाले. योगी चांगदेव मोठे तपस्वी होते, परंतु त्यांनी गुरु केला नव्हता, त्यामुळे ईश्वर दर्शन त्यांना झाले नाही. मुक्ताबाईने चांगदेव 65चा अर्थ त्यांना उलगडून दाखवला, त्यामुळे चांगदेवांनी मुक्ताबाईला आध्यात्मिक गुरु केले होते. मुक्ताबाईंच्या जीवनातील एक मोठा प्रसंग म्हणजे मांडे भाजण्यासाठी मुक्ताबाईंना कोणीही खापर देईना. मातीचे खापर घेण्यासाठी त्या कुंभारवाड्यात गेल्या, परंतु गावचा प्रमुख विसोबा चाटी हा तिथे होता. त्यानं खापर दिलं नाही. त्यामुळे मुक्ताबाई अत्यंत खिन्न मनाने परत आल्या. ज्ञानदेवांनी ओळखलं. ज्ञानदेवांनी आपल्या योग सामर्थ्याने आपल्या पाठीवर मुक्ताबाईला मांडे भाजण्यास सांगितले. हे जेव्हा विसोबाला कळाले, तेव्हा तो ज्ञानदेवांना शरण आला आणि धावत धावत जाऊन पाठीवर भाजलेल्या मांड्यावर त्याने धडक घातली. त्यावर मुक्ताबाईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले. मुक्ताबाईंनी ताटीचे जवळजवळ 42 अभंग लिहिले. ज्ञानदेवांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून घेतला होता. मुक्ताईने ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आणि ज्ञानदेवांना सांगितले. आदिनाथांपासून गहिनीनाथांनी आणि निवृत्ती ज्ञानदेवांकडे असलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखी व्हावे पाणी. शब्दशस्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई पुढे म्हणतात, हात आपुला आपणा लागे, त्याचा करू नये खेद. जीवदातांनी चाविली, कोणी 32 पाडिली, चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. शेवटी मुक्ताबाई हळव्या झाल्या आणि म्हणाल्या, लडिवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्यावेळी संत मुक्ताबाईंच्या प्रतिभेने ते चकित झाले. संत नामदेव म्हणाले, लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी, केले देशोधडी महान संत. चांगदेवांना उपदेश केला. चांगदेव 65 म्हणजेच आध्यात्मिक प्रगल्भता, अहंकाराचा विलय आणि आत्मज्ञानाचा उपदेश. चांगदेवांना आपल्या तपश्चर्येचा, ज्ञानाचा अहंकार झालेला होता. तेव्हा मुक्ताबाईंनी त्यांना चांगदेव 65च्या माध्यमातून ज्ञानाचा मार्ग दाखवला. चांगदेवांच्या कोऱ्या पत्राचे उदाहरण खूप छान आहे. चांगदेव हे योगी होते. त्यांनी 1400 वर्षे तप केलं. त्यांनी ज्ञानदेवांना कोरे पत्र पाठवले. त्याच्यावर आपली स्वाक्षरीसुद्धा केली नाही. ते योगी होते. त्यांनी अर्थपूर्ण कोरे पत्र पाठवले. कोरेपणा म्हणजे स्वच्छपणा, अहंकाररहित सात्विकपणा. कोरा असेल तरच त्यावर काहीतरी लिहिता येईल, म्हणून चांगदेवांनी कोरे पत्र पाठवले आणि आपली योग्यता सिद्ध केली.
माझ्या मनातील सर्व विकार मी पुसून टाकले आहेत. मी नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य आहे, कारण मी माझी स्वाक्षरीसुद्धा केली नाही. कारण आता मीच उरलो नाही. हे कोरे पत्र ज्ञानदेवांना वाचता आले व त्या पत्रातील भावना ज्ञानदेवांनी ओळखल्या. त्यामुळे त्या पत्रावर ज्ञानाची अक्षरे उमटू लागली. लेखक शंगो तुळपुळे म्हणतात, मुक्ताबाईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू आपल्याला दिसतात. तिच्या अभंगांमध्ये योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत आणि हृदयाचे मार्दव व भावना आहेत. संत मुक्ताबाईंनी आपल्या उपदेशामध्ये सांगितले की अहंकार विरहित भक्ती करावी, सद्गुरूंना शरण जावे. चांगदेवांना कोरा ते कोराच असे म्हणताना त्याने अनुभवाची व गुरु परंपरेची जाणीव करून दिली. विटाळ मुक्त जीवन हवे. मुक्ताबाई म्हणतात, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ नित्य शुद्ध. शरीराला विटाळ असेल, परंतु आत्मा हा निर्मळ आणि नित्य शुद्ध असतो. तो नेहमी निर्मळ असतो. त्यांनी मनाच्या शुद्धतेवर भर दिला. क्षमाशील रहा, अपराध पोटात घाला, अहंकार बाळगू नका, आत्मज्ञानी व्हा आणि सर्वात महत्त्वाचे मनाची शुद्धता राखा. धन्यवाद.